मी आत्ता आलेली आहे चिपळूणमध्ये, माझ्या माहेरी आलेली आहे. आणि जसं की तुम्ही बघताय की सुंदर असं छान असं ऊन पडलेलं आहे. पाऊस आत्ताच गेलेला आहे आणि मग अशी एवढं काळं असं दाट जमलं होतं आणि आता छान असं ऊन पडलेलं आहे. आज गौराई येणार आहे आणि हा छोटासा व्हिडिओ मी जर खूप मोठा झाला तर 2 पार्टमध्ये करणार आणि छोटा झाला तर एका ह्याच्यामध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे की गौराई आमच्या गावामध्ये, आमच्या घरामध्ये गौराई कशी आणली जाते, कोकणामध्ये गौराई कशी आणली जाते, कशी तिला साडी नेसवली जाते आणि मग ओशे कसे भरले जातात, असं हा सगळा संपूर्ण छोटासा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. स्किप करू नका, पूर्णपणे बघा कोकणातली ही गौराई कशी आणली जाते. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. चला आता मी तुम्हाला एक मिनिट, ओ गॉड, आता मी तुम्हाला आमची वाडी दाखवते. पाऊस खूप पडलाय ना, एक साडी घालून शूट करायचं ना. ओ माय गॉड, हे बघा हे कसं फसलं. एक मिनिट मी जर पॉज घेते. वा, फुलं बघा किती छान आहे, किती सुंदर फुलं आहेत. ही अशी फुलं बघितली ना की मन किती खुश होऊन जातं. हां, सांगायचं काय, अरे या साडीमध्ये सगळं शूट करायचं म्हणजे भारी पडतं. ए काकी, काकी, काय अजून काय तुझी आंघोळ नाही, काय नाही, नाश्ता करतेस? ओके. अगं मग पानं कसं हे करणार? अगं मग तुम्ही कुठून आणणार आहे सांग. हा, मग मला पण सांग ना. काका पूजा करतायत. ओके, चल मग मी खाली जाऊन येते. पाऊस आला, पाऊस. आत्ता ऊन पडलं होतं, आता लगेच पाऊस आला. ते बघा, ही जी पानं आहेत ना, ही आता आम्हाला काढायची आहेत थोड्या वेळानंतर औषधासाठी. मग ते सूप भरायचे असतात, त्यासाठी ती पानं आणायची, फुलं आणायची, ते सगळं करायचं आहे. चला आता मी तुम्हाला, ही आमची वाडी आहे बघा, आणि आता आपण खाली जातोय. तिथे पण गणपती आहेत, म्हणून मग पाया पडून येऊया आपण. अरे, मी आता खाली जातच होते वाडीमध्ये, पण तेवढ्यात जोराचा पाऊस आला. कोकणामधला पाऊस म्हणजे अरे बापरे. तर बघताय की हा तरी पाऊस जो आहे ना तो मंद गतीचा आहे, एकदम जोरात आलेला नाही. जोरात आला असताना तर मी इथपर्यंत येताच भिजून गेले असते. तर मी थोड्या टायमाने खाली जाते, तर खाली जाईपर्यंतच मी भिजून झाले. खाली घरं आहेत, जाऊया नंतर थोड्या वेळाने. मगाशी भरपूर पाऊस होता, त्यामुळे मी खाली उतरले नाही. आता पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे आणि आता थोड्याच वेळात बायका बाहेर पडतील गौराई आणायला. 3-3:30 वाजलेले आहेत. चला, तर बघताय आता तुम्ही, जस्ट तयारी चाललेली आहे गौराई आणायची. आणि इथे आपली गौराई बसणार आहे, आमची माहेरची गौराई. आणि चला आमच्या देवीच्या पाया पडते. तर दोरे घेण्यासाठी मी आत्ताच दुकानामधून हे दोरे घेऊन आले. आणि ही बघा, ही आहे
भात शेती, कोकणातली भात शेती. आणि आत्ता एवढे झालेत, पुढच्या महिन्यामध्ये त्याला मला असं वाटतं हां कोंब फुटलेले पण आहेत त्याला. तर ही आमची अशी कोकणातली भात शेती असते. आणि इकडे या बायका सगळ्या आता ना इकडून येतील. आणि इथे एक डुरी आहे. डुरी म्हणजे काय सांगू शकते तुम्हाला, पहिलं कसं विहिरीचाच छोटासा एक म्हणतात ना पाठ, विहीर नाही म्हणू शकत, त्याला आम्ही डुरी म्हणतो. तर इथे पहिले सगळ्या बायका पाणी भरायला यायच्या पहिल्या, म्हणजे माझ्या आजीच्या काळापासूनच्या. आता काय घराघरात पाणी झालं आहे, त्याच्यामुळे काय ती डुरी फक्त पावसाळ्यामध्येच तिला पाणी असतं, अदरवाईज ते पाणी उन्हाळ्यात नसतं. पहिलं असायचं 24 महिने असायचं, आपलं 12 महिने असायचं. तर आता मी हे दोरे घेतलेले आहेत आणि आता हे दोरे कसे घेतात ते आता आपण पाहूया. चला. ओके. तर आता बघा मी काकीच्या घरी आलेली आहे आणि जेवणाची तयारी चाललेली आहे. तर थोड्याच वेळात बायका गौराई आणायला जातील. त्याचपूर्वी निवेदाची पण तयारी करावी लागते. तर पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि दाखवते तुम्हाला. तर आपलं हे मैद्याचं पीठ आहे ना, आणि हे पुरण आहे. काकी आमची लाटते पुरणपोळ्या आणि शिकवते कोण, आमची दुसरी काकी. त्याला काय होतंय काकी? सत्यनारायणची पूजा पण आहे नाही का? ओके, अच्छा, त्याचा नैवेद्य चाललेला आहे. बस बस. तर आता मी दोरे घेते. तर कोकणामध्ये दोरे कसे घेतात, तर हा मी दुकानातून आणलेला दोरा आहे. खरं तर तो येल्लो लागतो पण तो नव्हता, त्यामुळे मला हा साधा दोरा घ्यावा लागला. आता 9 मुठ्या, जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 झाल्या. आणि 9 चिमट्या, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हा जो धागा एक झाला ना, त्याचे असे 9 वेळा फेरे करायचे. जसे की 1 2 3 4 8 2 6 आणि 8 आणि 9. हे असे झाले 9 फेरे. तर ह्याला म्हणतात पोत असं म्हणतात. तर आता मी असे 2 पोती तयार केल्या. हे बघा, हे 9 मुठी आणि 9 चिमटीची अशी 2 पोती तयार झाली. आता मला अजूनच असं 16 मुठी आणि 16 चिमट्या यांचे 16 वेळा फेर धरून असे अजून एक लक्ष्मी तयार करायची आहे. आता मी ते करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. कुठे ती चिमणी काय ग? हे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हाय कर. हाय. खाली बघून चला. आता आम्ही चाललो आहोत गौराईला आणायला. नशीब पाऊस पण नाहीये. आता खाली कसं जायचं, वाटच नाहीये. ती आता वाट बनवावी लागेल. इकडे तू, इकडे. कुठून सांग. कुठून रस्ता आहे? हा, असा. आणि तिथून गेलो की ते पाणी जातं ना याचं, तिथून परत. ओके, बघ रस्ता आहे का तिथे?
पाऊस भरपूर असल्यामुळे अरे थांब ना जरा थांब. हा आहे का? नाही आहे बघा, पूर्ण जंगल झालेलं आहे, रस्ताच नाही आहे. छोटासा रस्ता आहे, त्याच्यातून आम्हाला खाली जायचंय. तिथे कुठे? तिकडून चला तिकडून रस्ता, कारण इकडे बघा. आई ग माझी साडी. हा एवढूसा निमुळता रस्ता आहे. थांब उघड. मी इथूनच येते काकी. हळू ह्याला पकडा, इथं उतर. कुठे? ह्या दगडाला पकडा ना. मी उतरते. बोललेलो तिथे काटे पण आहे इथं. तू तिथंच थांब जरा. हा हळूहळू ये तू. हो हळूहळू ये. तुम्ही चला पुढं. आले मी. आमची गौर कुठली? ये. कुठे गेल्या? इथेच सवय नाही ना. पायाला काय लागलं असेल ना, तर ते त्याला दगड लागले तर हे होईल, जखम मोठी होईल. आता इथून चला. हा मी बोलले इथनं पाणी जातं. इथनं पाणी गेलं की तिथं जरा जास्त पाणी साठलं की हे होतं. ते लय हे नाही होणार, मोठा खड्डा झाला असता नाहीतर. चला. हो फायनली. साडीवर घ्या. आता साडी काय राहायचं, खराबच होणार ना. नवीन कशाला घातली ती? जुनी घालू साडी. ही बघा. अरे इकडे. आमचा छोटू, नाव काय रे तुझं? रणवीर. तर मला मदत करतोय. हे बघा, ही दोरी आहे. हे बघ दाखव. तर ही दोरी आहे. तिथे जा. पुरे पाय बघ तुझे कसे झाले. आता बघ इकडे कर. फुलवाला किरडा आपला की बिन फुलवाला? शेणाने सारून घेत. पाखरू बघ किती सुंदर आहे. तिला ओरडावं. अरे पडशील मी, साडी भिजल. बाजूला नशिबास पाऊस पण नाही. आता पूजा चाललेली आहे आणि तुम्ही बघता खाली इथं किती जंगल झालं, किती गवत आलेलं आहे. व्यवस्थित नीट उभं पण राहता येत नाहीये. काय काय म्हणतो बरं ऐकायला येत नाहीये. एक तर या जागा कुठे करू मी? थांबशील जरा. होते दिसतंय ना? हा दिसतंय. हाय. इकडे पण गेले का बायका? इकडे पहिला वरती दाखव माझ्याकडे. पडशील. अच्छा दाखवला. हे मगाशी आपण दोरे जे काय म्हणतात लक्ष्मी आणि पोत जे आपण करून ठेवलं होतं ते आता इथं आपण पूजायला आणलेलं आहे. माझं कुठे आहे काकी? आहे माझ्याकडे. मग हे कुणाचं आहे? सुनंदा काकी. कसे असे धुपवायचे? धूप
दास रामाचा टाळी वेणा संकष्टी नावाने निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते माना कामना पूर्ती जय देव जय देव दुर्गे दुर्गा धर जितू गवर घे यायला पाहिजे तुम्हाला थांबा प्रिया उभी राहते हे सोपं होतं दे टाक तू पण तिथंच उभी राहा तू पण तिथंच उभी राहा का कसं आहे थांब उभी राहा तर आमची गवर छानपैकी तयार झालेली आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे कारण खूप मोठा होईल लॉंग होईल आणि ह्याच्या पुढे आता उद्या ओसा गाठी मारायच्या आहेत त्या कशा मारल्या जातात गौराईला मग त्याच कशा गळ्यात घातल्या जातात हे सगळं मी तो उद्याच्या भागामध्ये दाखवेन आतापर्यंत हा एवढाच भाग आहे तो पूर्ण बघा आमचा गणपती पण आलेला आहे तिकडे बघा आणि उर्वरित भाग आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये पाहूया. तोपर्यंत नमस्कार.